मडीच्या गुफेत कसं जायचं ते आज तुम्हाला दाखवतोच भाऊ, आणि आतमध्ये काय ते पण दाखवतो. राम राम म्हणते, आम्ही चाललो आता मडीला. रावरी फॅक्टरीवर पण आलो, तिथं छत्रपती महाराजांचं दर्शन घेऊन निघालो. मला पण आहे ना वडापावून चहा प्याल्याशिवाय होतच नाही भाऊ. टप टप चहा बी पिऊन निघालो भाऊ. तिसगाव पासून थोडं पुढे आलं की मडीची कमानच दिसत इथं. या भाऊला म्हटलं भाऊ चल आता टपटप येतं जवळच, आता थोडं जवळ म्हणता म्हणता टपटप डायरेक्ट मंदिरापाशी चालू होतो. गाडीवरून उतरलो नाही तेच आम्ही टपटप पायऱ्या चढत आलो भाऊ डायरेक्ट वर. आता आम्ही घेतो दर्शन करून, आमच्या सोबत तुम्ही पण घ्या दर्शन करून. मडीवरून आम्ही इकडे जाणार बरं का. आता म्हटलं तिकडे जायच्या आधी ना गुफेतच जाऊ भाऊ पहिलं. आता या मंदिराच गुफा आहे बरं का. गुफेत पण आहे ना पहिलं मुंडकं घालायचं भाऊ, मग खाली उतरायचं भाऊ. चुकून उकून उलट घुसलं भाऊ, असं डोक्याला लागत वरती. गुफेत पण इतका अंधार आहे ना, खाली काही दिसत पण नव्हतं. टॉर्च लावून चाललो होतो मोबाईलचे पण. खाली गुफेत पण आलो होतो. खाली गुफेत आलं तिथं महादेवाची पिंड आहे. दर्शन बिर्शन केले भाऊ, बसलो आम्ही इथं एक कडाला. परत एकदा दर्शन बिर्शन केले निघालो हो तिथून. आम्ही चाललो होतो वर, ये भाऊ पण चालले होते भाऊ खाली दर्शनासाठी. गुफेतून पण आलो होतो बाहेर. बाहेर आलो पण एकदम फ्रेशच वाटलं भाऊ इथं. आम्हाला पण मडीवर आलं ना भाऊ, एकदम भारीच वाटत भाऊ इथं. इकडं पण हाती आहे, तिथं पण दर्शन करून घेतलं. इथून तर कानिपना मंदिर एकच नंबर दिसत होतं भाऊ. नाव बिव खाली पाहिलं डायरेक्ट मडी गावच पूर्ण दिसत होतं इथं. परत एकदा टप टप दर्शन करून घेतलं, खाली पण आलो होतो. मडीवरून जाणार आहे मायंबाला. मायंबाचं दर्शन घ्यायचं आलं तेवढं फॉलोन लाईक करून जा की राव.